नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोर विथ दीप्तीच्या आजच्या नव्या कोरा व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते। पहिला तर आजचा हा व्लॉग खूप महिन्यानंतर आला आहे आणि आजचा हा व्लॉग खूप स्पेशल आहे। त्याचं कारण असं की 14 डिसेंबरला श्री दत्त जयंती आहे आणि त्या निमित्ताने आजच्या ह्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला घर बसल्या आपल्या मुंबईमधील 2 श्री स्वामी समर्थ मठांचं दर्शन घडवणार आहे। तर पहिला जो मठ आहे आपण जिथे जाणार आहोत तो आहे विजय दत्त श्री स्वामी समर्थ मठ, जो की करी रोड इथे आहे। आणि दुसरा जो आहे तो आहे परळ वर्कशॉपच्या इथे। करी रोड इथला जो मठ आहे तो आता हल्लीच नवीन ओपन झाला आहे। तो मी खूप लोकांच्या इन्स्टा स्टोरी व्लॉग मधून वगैरे बघितला आहे आणि आता हल्लीच इथे चंपाषष्ठीचा महोत्सव देखील खूप दिमागात पार पडला होता। सो मला ना खूप दिवसापासून तिथे जायची इच्छा होती, पण बोलतात ना काही योग वगैरे असं जुळून येत नव्हता। पण फायनली आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तो योग जुळून आला आहे। कदाचित स्वामींच्या मनातही हेच असावं म्हणून। तर चला आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा। करी रोड स्टेशनला उतरलं की आपल्याला म्युनिसिपल मजदूर युनियन बिल्डिंगच्या इथे असलेल्या गेट मधून आत आल्यावर समोरच हा मठ दिसतो। मग स्वामींसाठी सुंदर अशी चंपेची फुलं घेऊन आम्ही दर्शनासाठी आत गेलो। काही दिवसा अगोदर इथे चंपाषष्ठीचा उत्सव पार पडला होता। त्याची सजावट देखील इथे आम्हाला बघायला मिळाली। नमस्तल्प्याय च गेयाय च नमकाप्याय च निर्देशाय च नमोरदयाय च निविश्वाय च नममासौयाय च लस्याय च नमशुष्ट्याय च हृदयाय च नमोलप्याय च लप्याय च नमोर्वायाय च सुरम्याय च नमपर्णाय च पर्णशतामेषां जनामावेर्मारोमोपेषां किं जनामवत याते रुद्रशिवातनु शिवा विश्वा बेजजे शिवा रुद्रस्य बेजजे प्रयाणो मुरुडजीवते ईमां रुद्राय तपसे कवर्ति दीक्षेद्वीराय प्रभरामयतिं यथा नश्यमसद्वीपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरं मृडानो रुद्रोदनो मयस्कृतीक्षेद्वीराय नमः। इथल्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन मग आम्ही निघालो परेल वर्कशॉपच्या येथील मठाकडे। गुरुवार असल्यामुळे इथे आज थोडी भक्तांची गर्दी होती आणि आज या मठामध्ये आपल्याला स्वामी आईंचं अशक्य गोड असं रूपाचं दर्शन होतं। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा आणि मुंबईमधील अशीच काही युनिक मंदिरे किंवा स्वामींचे मठ असतील जे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून बघायला आवडतील तर ते देखील मला कमेंट मधून नक्की कळवा।